नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रताप परभणकर आज एफ बी लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद करण्यासाठी आलेलो आहे. आणि आजचा विषय आहे की कोविड व सॅनिटेशन यांचा संबंध काय. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की याचा काय संबंध असेल आणि हा विषय का घेतला असेल आज मी आपल्यासोबत संवाद करण्यासाठी. जेव्हापासून कोविडची साथ आलेली आहे तेव्हापासून आपण हा सॅनिटेशन नावाचा एक शब्द बऱ्याच वेळेस आपण ऐकत आहोत. आणि सॅनिटेशन हा जो शब्द आहे मी एकंदरीत त्याच्या 2-3 टप्प्यामध्ये मांडणी करणार आहे. सुरुवातीला सॅनिटेशनच्या संदर्भानं मांडणी करणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये कोविडचा संदर्भ काय याच्यासोबत मांडणी करणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये याच्यावर उपाययोजना काय या संदर्भानं मांडणी करणार आहे. तर सुरुवातीला आपण सॅनिटेशनचा अर्थ असं समजू बघून घेऊ काय अर्थ आहे. आपल्याला माहीतच आहे की आपल्यापैकी बरेच जण सॅनिटेशनचा जो अर्थ आहे हा प्रत्येकाचा कोणी डिक्शनरीनुसार घेते, कोणी आपल्या जेवढी ज्याला समज असेल त्या समजेनुसार त्याचा तो अर्थ काढत असतो. आणि बऱ्याच लोकांना आपल्या याच्यामध्ये असं वाटते की सॅनिटेशन म्हणजे संबंध फक्त शौचालयाशी आहे. म्हणजे संडास बाथरूम एवढ्या जर का स्वच्छ असेल तरच त्याला सॅनिटेशन बोलल्या जाते, असं सुद्धा बऱ्याच 80 जणांचा समज असतो. तर एकंदरीत ही जी मांडणी सॅनिटेशनची जी करतो आहे याच्यामध्ये की याचे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे किंवा जे हेल्थ स्टँडर्ड जे आहेत ज्याला सॅनिटेशनचे कन्सेप्ट वापरले जाते, मी त्या संदर्भाने याच्यामध्ये मांडणी करणार आहे. जर का आपण एक साधारणतः परिस्थिती बघितली का आपल्या बाजूला काय काय राहते, त्याच्या 3 कॅटेगराईजमध्ये माणूस राहतोय असं आपल्याला डिवाईड करता येते. सुरुवातीला भौतिक म्हणजे जे म्हणतो हवा पाणी, आपलं घर, आपला कचरा, हे सगळं आपलं एक भौतिक याच्यामध्ये स्वरूपामध्ये येते. त्याच्यामध्ये त्यानंतर जैविक स्वरूपामध्ये आपण जिथं राहतो त्याच्यामध्ये झाड समजा असेल, बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट्स यासारखे घटक येत असतात. आणि तिसरं आहे सामाजिक घटक, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की सांस्कृतिक, उत्पन्न, व्यवसाय, धर्म ह्या सगळ्या गोष्टी एक याच्यामध्ये येतात. आणि ज्यावेळेस सॅनिटेशन नावाचा ज्यावेळेस शब्द प्रयोग केला जातोय तर आपला फक्त एखाद्या वेळेस फक्त आपल्या भौतिक गोष्टी संदर्भातच जातोय. जसं की शौचालय म्हणजे ज्याच्या घरी शौचालय आहे किंवा ज्याच्या घरी संडास आहे ते सॅनिटाईज आहेत अशा पद्धतीनं वापरला जातोय. किंवा आपण बऱ्याच वेळेस आपण असा शब्द वापर की सॅनिटायझर म्हणजे हँड सॅनिटायझर हा शब्द खूप कॉमन झाला आहे. की हातावरचे जर का बॅक्टेरिया जर का आपण मारले, हातावरचा जर का व्हायरस मारला तर तो सॅनिटायझरनं आपण हे करू शकतोय. पण सॅनिटायझर हा एवढ्यापुरताच कन्सेप्ट नाही आहे. अमेरिकेचं नॅशनल सॅनिटायझेशन फाउंडेशन म्हणून एक संघटना आहे जी अमेरिकेमध्ये काम करते किंवा WHO बरेच गाईडलाईन आहेत. तर त्याच्यामध्ये सॅनिटायझेशनची अशी व्याख्या केलेली आहे की सॅनिटायझेशन म्हणजे हे जीवन जगण्याची पद्धती आहे. आणि त्यात खालील जे गुणात्मक स्वरूपाचे जर का बदल असतील त्याच्यामध्ये तर त्याला स्वच्छ म्हणता येतील. तर ते कोणकोणते आहे त्याच्यामध्ये की आपलं स्वच्छ घर असणं, आपलं स्वच्छ सराउंडिंग असणं, स्वच्छ व्यवसाय असणं, स्वच्छ किंवा चांगल्या प्रकारचा शेजारी वर्ग असणं आणि एकंदरीत चांगला समाज घटक आपल्या आजूबाजूला असणं. तर ही अशा पद्धतीने याची स्वच्छतेची व्याख्या केलेली आहे, सॅनिटायझेशनची अशी व्याख्या केलेली आहे. आणि आज आपण कोविडच्या विरुद्ध संघर्ष करताना आपल्याला या गोष्टीची नेहमी जाणं होतं की आपल्याला समजून चुकत आहे. आपण आपल्या हातावरचं सॅनिटायझरनं व्हायरस मारू, पण समाजात जर का पसरला असेल, धारावीसारखी वस्ती असेल किंवा एखाद्या गावातला एखादा मागासलेला एरिया असेल किंवा ज्या तर त्याला आपण कन्सिडर करतच नाही. सॅनिटायझरचा शब्द ज्यावेळेस आपण उच्चारतो त्यावेळेस फक्त आपण इंडिव्हिज्युअल लेवलला घेतोय, जो की डिक्शनरी लेवलचा आहे. डिक्शनरी लेवलमध्ये म्हणताय सॅनिटायझर म्हणजे की बॅक्टेरियावर किल करणं, इंडिव्हिज्युअल लेवलला प्रोटेक्ट करणं हा त्याचा टिपिकल डिक्शनरी मिनिंग आहे. पण जर का ब्रॉड स्पेक्ट्रमला जर का बघायला गेलं तर मी हे जे घटक सांगितले एकंदरीत की आपल्या बाजूला स्वच्छ घर पाहिजे, स्वच्छ सराउंडिंग पाहिजे, स्वच्छ व्यवसाय पाहिजे, चांगले शेजारी पाहिजेत आणि या सगळ्या मिळून जर का गोष्टी होत असेल तर म्हणता येत आपला की वेल सॅनिटाईज आपण राहतोय. आणि एकंदरीत सॅनिटायझेशनची सध्याची परिस्थिती जी आहे की जे WHO नॉर्म्स असतील किंवा आपल्याला बऱ्यापैकी सॅनिटायझरचे जे आहे की जसं ज्या पद्धतीनं आपण असं म्हणतो की उत्पन्नाचे साधनं बदलले, उत्पादन बदलले की त्याचे संबंध पण बदलत आहेत. की आज 50 वर्षापूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती, आज म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आहे. आणि ते सुद्धा मोड ऑफ प्रोडक्शननुसारच आहे. तर त्यामुळं 1 BHK फ्लॅट असणं म्हणजे ह्या आपल्या सॅनिटायझेशनचा बराच अर्थ होत आहे. तर एकंदरीत आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की सॅनिटायझेशनचा अर्थ हा इंडिव्हिज्युअली अस्पेक्टनं नाही आहे, तो ब्रॉड स्पेक्ट्रमवर सॅनिटायझेशन म्हणू शकतोय आपण. आणि जिथं आपण राहतोय समजा किंवा ज्या देशामध्ये आपल्याला आतापर्यंत जे आपला स्वच्छतेच्या किंवा सॅनिटायझेशनच्या कन्सेप्ट ज्या आहेत ते फक्त आपण ते शौचालयापुरतेच मर्यादित केलेले आहे, जे की आपल्याला याच्यानंतर म्हणजे हा हेल्थ अवेअरनेसचा म्हणजे आरोग्य साक्षरतेचा भाग आहे
की आपण जिथं राहतोय त्याच्या बाजूला जर का चांगली वस्ती किंवा चांगल्या पद्धतीचे घरं नसतील तर आपण ते बिल्डअप करण्यासाठी किंवा त्याचा इनिशिएटिव्ह घेण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला पाहिजे. कारण आपल्याला एक लक्षात येते समजा की सॅनिटायझेशनच्या संदर्भामध्ये की आपले जे घरं बांधतोय आपण किंवा जे घरं किंवा स्ट्रक्चर जे आहे हे आपल्या याच्यानुसार नाही बांधत. आपण जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा जे कन्स्ट्रक्टर आहे किंवा जो बिल्डर आहे त्याच्या पद्धतीनं आपण घरं बांधतोय. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले गांधीजी सोबत काम केले एक लॉरी बेकर नावाचे एक फार मोठे एक शास्त्रज्ञ होते की त्यांनी लो कॉस्टमध्ये चांगले घरं कशा पद्धतीनं बांधता येतील, एकंदरीत घराचं टेम्परेचर कसं मेंटेन राहील, या सगळ्या संदर्भात कमी जातं खूप चांगल्या थेअरीज त्यांनी दिलेल्या आहे, घरं बांधून केलेलं आहे. पण जे आपण ग्लोबलायझेशन झालेलं आहे किंवा प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जेवढे कन्सेप्ट आहे जसं तुम्ही शहराचं जसं विदारीकरण बघताय हा टोटली सॅनिटायझेशनचा वेस्ट म्हणजे काय म्हणता येईल त्याला वाट लावून ते शहरं किंवा ते कंडिशन्स उभा राहिलेले आहे. त्यामुळं आपल्याला सुद्धा एक जागरूक नागरिक म्हणून आपण ज्यावेळेस सॅनिटायझेशनचा कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये येते त्यावेळेस फक्त आपण आपल्या हातापुरता न विचार करता किंवा आपल्या घरापुरता न करता तर आपल्या सराउंडिंगला सुद्धा त्याच्यामध्ये जे मी आत्तापर्यंत सांगितलं फिजिकल आहे, बायोलॉजिकल आहे किंवा सोशल जे आहेत तर हे सगळे सॅनिटायझेशनचे कन्सेप्ट आपल्याला लागू होत येतं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की आपण हवेबद्दल बोलतोय आपण तर आपण 1 BHK किंवा एका रूममध्ये किती हवा राहते, आपल्याला किती हवा, जर का आपण कॅल्क्युलेशन जर का त्याचं केलं बऱ्याच वेळेस की ज्यावेळेस माणूस एकदा ब्रीथ करतोय समजा एका तासाला तर 18 ग्राम वेपर्स म्हणजे पाण्याच्या वाफा जे म्हणतो ना आपण ड्रॉपलेटच्या संदर्भानं तर 18 ग्राम पाणी बाहेर टाकत असतो. म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की 18 ग्राम पाणी आणि जर का पूर्ण 24 तासाचं जर का केलं तर जवळपास 700 ग्राम म्हणजे 1 किलोच्या आसपास पाणी आपण नाकाच्या थ्रू आपण बाहेर टाकत असतो. म्हणजे आपल्याला कोविडचा संदर्भ लक्षात घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडंसं लक्षात येत असेल की याचा प्रसार कोविडसाठी का म्हणतोय की आपण जर का चांगले घरं नसतील किंवा मोकळे घरं नसतील त्याचा प्रसार का होतोय की दिवसाला आपण जवळपास म्हणजे 24 तासामध्ये आपण जवळपास 700 ग्राम पाणी म्हणजे पाऊण किलोच्या आसपास जर का आपण पाणी बाहेर टाकतोय आणि ते ड्रॉपलेटच्या माध्यमातून किती इन्फेक्ट करू शकते. तर त्यामुळं आपल्या घराची रचनासुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे आहे की हे आपलं सुरुवात नाही आहे. जो कोविडचा जो आजार आपण बोलतोय त्याच्याबद्दल हे आपले पहिला आणि शेवटचा आजार नाही आहे. याच्यानंतर असे कोणत्याही प्रकारचे जर का आजार झाले किंवा आता हे तर फक्त ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, तुषाराच्या माध्यमातून होणारे इन्फेक्शन आहे, पण एअरबॉर्न इन्फेक्शन जर का झाले तर हवेच्या माध्यमातून पसरणारे जर का आजार आपल्याकडे झाले तर काय करता येईल. तर या सगळ्या संदर्भानं ज्यावेळेस आपण सॅनिटायझेशन ज्यावेळेस शब्द प्रयोग करतोय त्यावेळेस आपल्याला ते घर म्हणजे घरामध्ये एक रूम असेल तर एका रूममध्ये किती लोक राहू शकते, 2 जण, 2 रूम असेल तर 3 जण. तर हे सगळे नॉर्म्स दिलेले आहेत. म्हणजे पर स्क्वेअर फूटनुसार एक माणसाला किती ऑक्सिजन कन्झ्युम करतो, तो किती कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि आपण बऱ्याच वेळेस असं ऐकलं की सफोकेट होतोय असा शब्द वापरतो आपण. तर हे सफोकेशन आपले जे घराचं जे व्हेंटिलेशन आहे किंवा जे घराची जी हाईट आहे की जे आहे ते याचं स्टँडर्ड याच्यानुसार नाही वापरलेलं आहे. आपल्याला फक्त आपण जर कुठं गेलो समजा तर आपला सॅनिटेशनचा फक्त संडास चांगले आहे आपण बघतो तेवढंच आपलं सॅनिटेशनचा अर्थ घेतो. पण याच्या पलीकडे जाऊन संडासमध्ये सुद्धा की आपण सगळं म्हणजे आपल्याला एक फार मोठं दुर्दैव म्हणावं लागेल या देशाचं की 70 वर्षानंतर सुद्धा लोकांना शौचालयामध्ये संडास करावून आपला सांगावं लागत आहे. की याचं कारणच याच्या मागचं हे आहे की आपले शौचालय त्या पद्धतीचे बनले आहे का की ज्या पद्धतीनं असायला पाहिजे किंवा एक सरळ एक ॲक्सिडेंटल कॉज म्हणजे इन्व्हायरमेंटचा कसा इम्पॅक्ट करतोय की बाथरूम आहे किंवा संडास आहेत. ज्या मेडिकल याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळेस अशा केसेस बघतो की मॅक्झिमम केसेस जे आहे ते संडासमध्ये जाते माणूस सकाळी आणि विशेषतः वयोवृद्ध लोक आणि तिथंच चक्कर येऊन पडते. चक्कर येऊन पडल्यावर काय होते की त्यांच्या डोक्याला भिंत लागते. म्हणजे आपण आपली संडासची काय रचना आपण केलेली आहे की 3 फुटाचं 3 किंवा 4 फुटाचं जर का ते रूम असेल तर म्हणजे संडास का म्हणजे ती चांगली संडास आहे. बल्कि याच्या व्यतिरिक्त नॉर्म्स असे पाहिजे किंवा 5-5, 10-10 फुटाचे त्याच्यामुळे मोकळी स्पेस पाहिजे. तर हे सगळं आपण कन्सेप्ट वापरत नाही आणि पुन्हा सॅनिटेशन्स आपण आपला असं कन्सेप्ट पकडला जाते चुकीच्या पद्धतीनं किंवा इथली जी भांडवली व्यवस्था जी आहे किंवा इथले जे बिल्डर लोकांनी जे आपल्या डोक्यात जे सॅनिटायझेशनच्या कन्सेप्ट टाकलेल्या आहेत त्याच कन्सेप्ट आपण स्वीकारतोय आणि त्यानुसारच आपलं सगळं कन्स्ट्रक्शन्स किंवा आपल्या घराचे कन्स्ट्रक्शन्स किंवा एखाद्या 1 BHK 2 BHK फ्लॅट घेताना किंवा आजच्या परिस्थितीमध्ये जर का आपण बघायला गेलं समजा की ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये काय होत आहे की जे शहराच्यामध्ये जे मॉडेल्स आपल्याकडे वापरले जातात त्या शहराची जशीची तशी हे करणारे कन्स्ट्रक्शन करणारे ग्रामीण भागामध्ये करत आहेत. आपल्याला जर का आठवत असेल की जुन्या काळामध्ये जे कन्स्ट्रक्शन करणारे जे मिस्त्री होते समजा की मातीचेच घरं होते पण कशा पद्धतीचं व्हेंटिलेशन होतं, कशा पद्धतीचं त्याच्यामध्ये हे होतं समजा किती हाईट होती, हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. आणि आज जर का आपण याच्या उलटं बघायला गेलं समजा सॅनिटेशनचा की त्या याच्यामध्ये हा जो इफेक्ट होत आहे सगळा ग्लोबलायझेशनचा, प्रायव्हेटायझेशनचा किंवा
एक माणसाला फक्त बाकीच्या एका घरामध्ये कशा वस्तू असते तसं माणूस नावाचा एक वस्तू तिथे जाऊन फिट करण्याचं कन्सेप्ट आपल्या सॅनिटेशनच्या माध्यमातून दाखवल्या जात आहे. त्यामुळं आपल्याला या संदर्भात जागृत राहायला पाहिजे की स्वच्छतेचा ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस स्वच्छता म्हणजे इंडिव्हिज्युअल नाही, आपल्या समाजाची सुद्धा, सराउंडिंगला सुद्धा. आमचे एक मित्र आहेत जवळला ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये, एक वेळेस तिथे गेलो होतो मी, तर तिथे बघितलं की असे व्यवस्थित घरं बांधले, वेल प्लॅनिंग. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर का तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्यांची वस्ती बघितल्या असाल तुम्ही, तर ते वेल प्लॅन असते, स्टँडर्ड नॉर्म्सनुसार असते. ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा त्यांच्यासाठी बांधलेले असतात. पण ज्यावेळेस बाकीची पब्लिक ज्यावेळेस त्याच्यामध्ये नव्हते त्यावेळेस आपण ती डिमांड नसतेच त्यांची. मग सॅनिटेशनच्या किंवा आरोग्य साक्षरतेच्या डिमांड नसल्या कारणानं मग त्यांच्या डोक्यामध्ये जाती धर्माचे हे बाकीचं विष पेरल्या जाते. त्यामुळं आपली जी हेल्थ मुवमेंट आहे किंवा आरोग्याविषयी जे आपले प्रश्न आहे ते बॅकफूटवर येते. तर एकंदरीत हे सगळं आपल्याला सॅनिटेशनच्या संदर्भानं आहे किंवा याच्यामध्ये अजूनही आपण बघतो की कूलिंगचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे घरं बांधताना समजा की किती टेम्परेचर असेल घराचं तर माणूस त्याच्यामध्ये शांत राहू शकतो. जर का 20च्या खाली असेल तर चांगलं राहू शकतो, 20 ते 22 असेल तर त्याला म्हणजे ठीक राहू शकतो समजा. पण तेच घरातलं टेम्परेचर जर का 25 किंवा 30 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं समजा तर त्याच्यामध्ये अजून ते काय म्हणता येईल त्याला ते एक्झॉस्ट करणं किंवा डिसिजेसला स्प्रेड करायला जास्त स्पेस भेटणं, ते अशा पद्धतीचे सिच्युएशन्स क्रिएट होतात. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. आणि आज सुद्धा जे आपण बघतोय की हाऊसिंगमधलं किंवा घरामधले जे प्रॉब्लेम्स बघतोय आपण की जे कमी स्पेस आहेत, आज बऱ्याच वेळेस आपला धारावीसारखी झोपडपट्टी आहे की ती खूप चॅलेंजिंग काम वाटते की आपण तिथं काहीच करू शकणार नाही जर का कोरोनासारखा स्प्रेड झाला किंवा अजून त्याचं जर का सिव्हिअर स्वरूप झालं. तर आम्हाला हे जाणवते बऱ्याच वेळेस काम करताना की लहान घरं असल्यावर काय की एक तर रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे प्रॉब्लेम्स म्हणतोय आपण की एकाला जर का आजार झाला तर घरातले सगळे आजारी पडण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर जाणवते आपल्याला. त्याबरोबर स्किन डिसिजेस म्हणजे त्वचेचे विकार जे म्हणतोय आपण किंवा स्लम किंवा झोपडपट्टी एरियामध्ये जर का तुम्ही बघत असाल किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा जिथं कमी स्पेसमध्ये जास्त लोक राहतात त्यांना चमडीचे किंवा स्किनचे डिसऑर्डर्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यानंतर उंदरं वगैरे हे करते आपण बघतो की लॅप्टोस्पायरासारखा आजार आहे की जो मोठ्या प्रमाणावर उंदीर जर का लघवी केलेला असेल कोणत्या पाण्यामध्ये आणि किंवा कोणत्या जागी आणि ती जर का आपल्या शरीरावर कोणती जखम झाली त्याच्याशी संपर्क आला तर त्या संदर्भानं जर का जे आजार होते ज्याला आपण पिलिया म्हणतो किंवा जॉन्डिस म्हणतो किंवा हळदा झाला म्हणून माणूस मेला म्हणून बऱ्याच वेळेस आपण ऐकतो. हे सगळं स्वच्छतेशी संदर्भात आहे. त्यानंतर बऱ्याच वेळेस मी ॲक्सिडेंटल कॉजेस सांगितले बऱ्याच वेळेस की जसं बाथरूममध्ये छोटी असते आणि लोक तिथं जाऊन पडतात किंवा घर छोटं असल्या कारण वेगळं समजा की बऱ्याच वेळेस स्टोवचा भडका उडणं किंवा दुसरं काही लहान मुलाच्या अंगावर गरम पाणी पडणं, तर अशा खूप साऱ्या गोष्टी ज्यावेळेस कमी जागा येते त्यावेळेस हे सगळे प्रॉब्लेम्स हे होते. त्यानंतर म्हणजे स्टँडर्ड लिव्हिंग जे म्हणतोय आपण त्याला की एकंदरीत भारताचं जर का लोअर मिडल क्लासचं जरी स्टँडर्ड बघितलं आपण तरी खूप लो आहे. म्हणजे सो कॉल्ड म्हणजे अप्पर क्लास सुद्धा म्हणू शकतो की आम्ही चांगल्या सराउंडिंगमध्ये राहतोय आणि आपले पण जे मिडल किंवा लोअर मिडल क्लास आहे तो सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहतोय. आणि एकंदरीत मला असं वाटतं या सगळ्या संदर्भानं की सॅनिटायझेशनचं एक खूप मास मोबिलायझेशन करणं गरजेचं आहे. लोकांच्यामध्ये आरोग्य जागृती म्हणून हा सॅनिटायझेशनचा कन्सेप्ट टाकणं गरजेचं आहे. आणि या विशेषतः कोविडच्या साथीमध्ये आपण ज्यावेळेस बघत आहे की ज्यावेळेस लोकांना हे सांगावं लागत आहे की तुम्ही हात धुवा. म्हणजे एक लक्षात घ्या की या देशामध्ये सगळ्यात जास्त आजार होते 10-20 वर्षापूर्वी की म्हणजे हात न धुतल्या कारणानं होणारे आजार. पण केंद्र सरकारच्या ज्या हात धुण्याच्या एका प्रोग्राममुळे एवढा इम्पॅक्ट पडलेला आहे ग्रामीण भागामध्ये की ते आजार त्याचे कमी झालेत. तर त्यामुळं ह्या सॅनिटेशनच्या कन्सेप्ट ज्या आहेत ते आपण वाढवल्या पाहिजे. आणि विशेषतः आपलं एक लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण म्हणतो की घर बांधण्यासाठी सिमेंट खूप महाग झाले, गजाळी खूप महाग झाली. तर हे कन्सेप्ट हे येतेच कुठून, सिमेंट किंवा गजाळी? तर हे सगळे जमिनीतले साधन संपत्ती आहे. याचं प्रोडक्शन कॉस्ट आणि हे जर का काढायचं गेलं तर खूप कमी असते. पण इथला जो शोषक किंवा भांडवलदार जो वर्ग आहे याच्यानं हे काय करतो की हा सगळा याचा मुनाफा खात असतो. आणि त्यामुळे याचं सिमेंटचं एक बोरी बघितलं आपण कशी वाढली. हे काय, सिमेंट एका प्रकारची मातीच आहे, जिथून काढली तिथून ते माती म्हणूनच काढलेली आहे. तर यासारखे सुद्धा लोकांना किंवा की हे स्टँडर्ड लिव्हिंग जे म्हणतो हे सर्वांना आपल्या म्हणजे भारतीय संविधान जे आहे त्याच्यानुसार आपला सर्वांना भेटलं पाहिजे, याच्यासाठी आपण डिमांड केली पाहिजे. आणि याच्यानंतर कोविडच्या संदर्भामध्ये किंवा कोविडसारखे आजारासोबत फाईट करायचं असेल तर हे सॅनिटायझेशनच्या संदर्भामध्ये आपण जितकी जागृती करायला पाहिजे तेवढी करायला पाहिजे. किंवा सरकार थ्रून जे आपल्याकडे जे घरं भेटतात किंवा म्हाडाचे कॉम्प्लेक्स बघतात आपण, तर तिथं सुद्धा कोणतं स्टँडर्ड नसते त्याच्यामध्ये घरामध्ये. तर असे खूप सारे इश्यूज आहेत की ज्या इश्यूजला मला असं वाटते की आज आपल्या कोविडच्या ज्यावेळेस आपण याच्यासोबत फाईट करतोय तर आपल्याला एका घरामध्ये सुद्धा राहणं, 1 BHK घरामध्ये 5 लोक 6 लोक राहणं सुद्धा धोक्याचं समजलं जाते.
ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये आता मुंबईमध्ये जसे पेशंट्स वाढत आहेत, त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही आता आमची कॅपॅसिटी संपली, 60 ते 80% लोक जे आहेत असिम्टमॅटिक आहेत, त्यांना घरी पाठवल्या जात आहे. आणि घरी पाठवून जर काय हा सॅनिटायझेशनचा कन्सेप्ट जर का आपण बिल्डअप केलेला नसेल, या पद्धतीनं जर का आपण स्वच्छतेचे संदर्भ जर का बदलले नसतील, तर ते स्प्रेड अजून जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये की शहरी भागातलं सॅनिटायझेशन, त्यानंतर अजून एक उदाहरण द्यावं असं वाटतं मला की आपण संडास जे क्लीन करतोय आपण हॅरपिक किंवा ते जे कोणी निरमा करून टाकून हे करतंय, आणि ते टाकल्यानंतर त्याचं काय होते की आपलं ते संडास तर स्वच्छ होते, पण त्याचे जे किडे जे आहेत किंवा तिथलं जे म्हणतो अँटीबॅक्टेरियल किंवा हे ते पाण्यात जाते. पाणी कुठं नदीत जाते, म्हणजे तिथली बायोडायव्हर्सिटी सुद्धा हा याच्या पद्धतीनं नष्ट करत आहे पाण्यातली. तर यासारखे कितीतरी इश्यूज आहेत की जे सॅनिटायझेशनच्या संदर्भानं आहेत, आणि ज्याच्यावर जोपर्यंत आपण बोलणार नाही किंवा काम करणार नाही, विशेषतः हा जो कोविड जो आजार आहे आपल्याला रिथिंक करायला लावतो की एकंदरीत सगळ्या आपल्या आरोग्याविषयी कन्सेप्ट, एकंदरीत शिक्षणाविषयी कन्सेप्ट, आणि या रिथिंकिंगमुळे किंवा पुनर्विचार करून आपल्या सगळ्या व्यवस्थेचा किंवा ज्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये राहतो आपण त्याचा सुद्धा पुनर्विचार करून हे सॅनिटायझेशनविषयी जेवढी मोबिलायझेशन करता येईल, लोकांना जागृत करता येते, लोकांना अवेअर करता येते, तेवढं केलं पाहिजे असं मला वाटते. तर ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. उद्या एखादा पुन्हा नवीन विषय घेऊन भेटू. तोपर्यंत नमस्कार.